नमस्कार मित्र मैत्रिणींनो, 1 मे पासून या 5 राशींवर होणार गुरुकृपा. सर्व अडथळे दूर होऊन होणार खूपच श्रीमंत. 1 मे पासून गुरुग्रहाचे परिवर्तन करणार आहे. गुरुग्रहाच्या कृपेने फायदाच मिळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या आयुष्यात किती पण समस्या असू द्या, तुमचा ग्रह किती खराब असू द्या, पण गुरु महाराजांची कृपा तुमच्यावर झाली तर तुमच्या जीवनात किती समस्या येऊ द्या, तुमचे कधी वाईट होणार नाही व सर्व काही सुखकर होईल. असाच अनुभव या 5 राशींना 1 मे 2024 पासून मिळणार आहे. पण त्या राशी कोणत्या आहेत आणि गुरु राशी परिवर्तनाचा लाभ त्यांना कशा प्रकारे मिळणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, जर तुमची राशी यामध्ये नसेल तर गुरुबळ मिळवण्यासाठी तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे, याचा सगळ्यांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. शनी आणि राहू हे गुरु बृहस्पती बरोबर समभाव आहे. चंद्रदेवाची साथ मिळणे बृहस्पतीची ताकद वाढते. तसेच मंगळाची साथ मिळाल्याने बृहस्पतीस ताकद दुप्पट होते. बृहस्पती हा नवग्रहाचा गुरु आहे. म्हणूनच गुरुग्रहांमध्ये सर्व प्रकारचे गुरुदोष दूर करण्याची क्षमता आहे. तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये कितीही प्रकारचे दोष असले तरी तुमच्या जन्मपत्रिकेत अशा स्थितीत असेल तर गुरुग्रह तुम्हाला सगळ्या दोषावर मात करून चांगले जीवन प्राप्त करून देऊ शकतो. गुरुग्रहाचे वर्णन ज्योतिषशास्त्रात केले आहे. आता 1 मे पासून गुरुग्रह शुक्राचे स्वामी असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरुग्रह 1 वर्ष 1 राशीमध्ये असतो. 6 मे ला गुरु अस्तगंध होणार आहे. तसेच 12 जून रोजी गुरु रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. 9 ऑक्टोबर रोजी गुरुग्रह वक्री होणार आहे. आता जाणून घ्या, तुमच्या राशीला लाभ होणार आहे की नाही. गुरु गोचरचा 12ही राशींवर प्रभाव पडणार आहे, पण या 5 राशींवर मात्र सकारात्मक प्रभाव पडेल. त्यामध्ये पहिले भाग्यवान रास आहे मेष राशी. मेष राशीत गुरुग्रहाचे गोचरयोग मेष राशीसाठी फलदायी ठरणार आहे. कामामध्ये यश मिळेल. तसेच आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तसेच चांगली बातमी ऐकायला मिळेल. करिअरमध्ये सुद्धा यश मिळेल. तसेच नोकरदार वर्गासाठी येणारा काळ नवीन ज्याचा विचार केला नव्हता, तुम्ही जी गुंतवणूक केली त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल. मेष राशीच्या व्यक्तींना गुरुकृपेचा अनुभव या काळात नक्की येईल असं म्हणायला हरकत नाही. कारण बहुतेक सुविधा तर मिळणारच, त्याचबरोबर बचत करण्यात सुद्धा तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला मनशांतीचा देखील लाभ होईल. नंबर 2, वृषभ राशी. गुरुग्रहाच्या गोचरचा वृषभ राशींवर सकारात्मक परिणाम होईल. अचानक लाभाच्या संधी वाढण्याची संकेत आहे. लाभाच्या अनेक मार्ग प्राप्त होतील. उत्पन्नाचे नवीन सूत्र निर्माण होतील. या काळात तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये आवड निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणचा कोणत्याही कामात अडथळा येणार नाही. जे काम तुम्ही हातात घेतले ते काम नक्की पूर्ण करणार. कामातून तुम्हाला नक्की फायदा होईल. नंबर 3, कर्क. गुरुग्रहाच्या गोचरमुळे कर्क राशीला लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील. चांगली फायदा या काळात मिळणार आहे. कोणत्याही प्रकारच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा पूर्ण होणार आहेत. कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील. जे काम हाती घ्याल त्या कामामध्ये सतत येणाऱ्या अडचणी निर्माण होत होते ते आता काम पूर्ण होणार आहे. याच्यातून तुम्हाला फायदा सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळेल. घरच्यांचा विश्वास कायम राहील. जर एखादा व्यवसाय करत असाल तर त्या काळामध्ये तुमचे व्यवसायामध्ये कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळेल. गोचरमध्ये नक्कीच फायदा होईल. कारण करिअरचा विचार करता कर्क राशीसाठी यश आणि प्रगतीच्या संधी निर्माण होताना दिसत आहे. म्हणूनच तर 1 मे पासून तुमची चांगली वेळ सुरू होत आहे. नंबर 4, सिंह राशी. सिंह राशीसाठी गुरुगोचरमुळे खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा फलदायी दिसणारा आहे. चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहे आणि तुमचे विरोधक नुकसान करण्यासाठी विशेष विचार करतील पण उपयोग नाही.
शास्त्रज्ञांसाठी हा कालावधी खूप चांगला ठरणार आहे. सरकारी नोकरीची संधी असणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळण्याची शक्यता आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करा, तुम्हाला करावी लागेल. ग्रहांच्या प्रभावामुळे वडिलोपार्जित संपत्तीचे लाभ तुम्हाला मिळेल. अचानक असतील लाभही होणार आहे. नंबर 5. कन्या. कन्या राशीला भाग्याची साथ मिळणार आहे. अडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते तुम्ही कोणाला उधार दिले असेल तर ते पैसे मिळण्याचे योग आहे. जमीन वाहन खरेदी करण्यासाठी तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. गुरुच्या प्रभावामुळे यश मिळेल. जे कोणी विवाह करू इच्छुक असतील त्यांना विवाह सुख आहे. त्यांना या काळामध्ये चांगली स्थळंसुद्धा येतील. मित्रांनो, या 5 राशींना गुरु गोचरचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे राशींचा भाग्योदय होणार आहे. तुमची रास यामध्ये नसेल तर काही काळजी करण्याची कारण नाही. गुरु गोचरचा लाभ तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचा आहे, ज्यामध्ये तुमच्या पत्रिकेतील गुरु मजबूत होईल, तुमच्यावर गुरुकृपा होईल. गुरुकृपा होण्यासाठी तुम्हाला सेवा करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायचे सांगितले जाते. रोज स्वामींचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ असा एक माळ तरी जप केला तरी तुम्हाला गुरुकृपा नक्कीच मिळेल. सर्व अडथळे दूर होतील. पिवळे कपडे परिधान करावे, तरीही गुरुग्रह मजबूत होईल. तसेच गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका. हे केल्याने त्याच्याबद्दल गुरुग्रह मजबूत होईल. तसेच तुम्ही गरजू लोकांना क्षमतेनुसार मदत केली तर तुमच्या जीवनात गुरुग्रह सकारात्मक प्रभाव निर्माण करतील. गुरुवारी केस धुणे, नखे कापणे यामुळे गुरुचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो. आपल्या घरात विशेष स्वच्छता करा. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीचा सादर करावा. यामुळे सुद्धा गुरुग्रह मजबूत होतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.